एके दिवशी माझी बायको गावी गेली तेव्हा शेजारची काकी माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली. मग मी नाश्ता केला आणि आम्ही दोघे गप्पा मारत बसलो. तेव्हा अचानक काकी माझ्याकडे बघून हळू आवाजात म्हणाली, "तू खूप समजदार आहेस आणि तुझा स्वभाव मला खूपच आवडतो." तिच्या त्या बोलण्यावर मी थोडा शांतच झालो आणि त्यानंतर हिम्मत करून तिला म्हणालो, "काकी, तुम्ही खूप सुंदर दिसता आणि मला खूप आवडता, पण आजपर्यंत म्हणायची हिंमतच झाली नाही." तेव्हा काकी थोडी लाजली आणि म्हणाली, "पण माझ्या या सुंदरतेचा काय फायदा?" तेव्हा मी तिला म्हणालो, "म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला?" मग काकी म्हणाली, "सगळ्यांना फक्त माझी सुंदरता दिसते, पण माझा एकटेपणा कोणालाच दिसत नाही." तिचं ते बोलणं ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या आणि मी भारावूनच गेलो व काकीला घट्ट मिठी मारली आणि तिथेच काकीसोबत. माझं नाव अमोल असून मी दिसायला हँडसम व स्मार्ट होतो आणि शरीराने धष्टपुष्ट होतो. मला पाहताक्षणी कोणतीही महिला माझ्या प्रेमात पडेल असा होतो. माझं वय 28 वर्ष होतं आणि माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली होते आणि आम्हाला नवरा बायकोला इथे शहरात येऊन नुकतीच 6 महिने झाले असतील. या नवीन बंगल्यात राहायला आलो होतो. तोच बंगला 5 मजली होता आणि आम्ही 3ऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होतो. तिथे आमच्या शेजारी आणखी एक परिवार राहत होता. सुरुवातीला आमची त्यांच्याशी थोडीफार ओळख झाली होती. ते नवरा बायको आणि त्यांचा 20-22 वर्षाचा मुलगा असे तिघेजण तिथे आनंदाने राहत होते. त्या नवरा बायकोचा स्वभाव खूपच प्रेमळ होता, त्यामुळे आम्हाला तिथे घरच्यांसारखं वाटू लागलं. पण जसे जसे दिवस जात होते तसं तसं आमचं बोलणं वाढतच गेलं. 3ऱ्या मजल्यावर काका काकी आणि आम्हीच राहत होतो, त्यामुळे काकी अधूनमधून आमच्या घरी येत होती. तिच्या येण्याने घरात आनंदाचं वातावरण निर्माण व्हायचं. ती काकी खूप मोकळ्या स्वभावाची होती. तिच्यासोबत गप्पा मारताना वेळ कसा जायचा कळतच नव्हतं. काकी जेव्हा आमच्या घरी यायची तेव्हा माझ्या बायकोला घरकामात मदत करायची आणि माझ्याशी खूप प्रेमाने बोलायची. काकीच्या अशा वागण्याने आमचं नातं हळूहळू अधिकच घट्ट होत गेलं. काका नेहमी कामासाठी बाहेरगावी असायचे आणि त्यांचा मुलगा इंजिनिअरिंग करण्यासाठी पुणे शहरात राहत होता. त्यामुळे काकीला तिच्या घरी एकटं एकटं वाटायचं. त्यामुळे ती आमच्या घरी वेळ घालवायची आणि मलाही काकी आल्यावर आनंद मिळायचा, कारण माझं आणि काकीचं खूपच फ्रेंडली नातं झालं होतं. आणि मी हळूहळू काकीकडे आकर्षित होऊ लागलो, कारण काकी दिसायला खूप सुंदर व भरदार शरीराची होती. काकी आता आमच्या नवरा बायकोसोबत एकदम मनमोकळेपणाने बोलत होती आणि ती तिच्या वैयक्तिक गोष्टीसुद्धा आमच्यासोबत शेअर करत होती. आम्हालाही तिच्यासोबत गप्पा मारायला आनंद येत होता. आम्ही एकदम मनसोक्त गप्पा मारत होतो. माझं काकासोबत पण चांगलं जमत होतं. ते जेव्हा घरी असायचे तेव्हा आम्ही सगळे एकत्र मिळून गप्पा मारायचो. परंतु बहुतेक वेळा ते कामानिमित्ताने घराबाहेर राहत होते आणि काकी तिचे घरातील सगळे कामं आवरून आमच्या घरी येत होती आणि माझ्या बायकोशी गप्पा मारत बसत होती. दोघींची चांगलीच मैत्री झाली होती आणि ती पूर्ण दिवस आमच्याच घरी राहत असे. काकी आणि आम्ही एकमेकांना आता जरा जास्तच ओळखायला लागलो होतो. आमचे सुखदुःख एकमेकांशी व्यक्त करत होतो आणि एका परिवारासारखं राहत होतो. आमच्यात एक अनुभव आणि प्रेम आपुलकीचं नातं तयार झालं होतं. मी घरातच लॅपटॉपवर ऑनलाईन काम करत होतो, त्यामुळे नेहमी घरीच असायचो आणि मी आता हळूहळू काकीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो आणि काकी पण माझ्याकडे आकर्षित होऊ लागली होती, कारण काका नेहमी बाहेरच असायचे. त्यामुळे काकीला हवं असलेलं सुख मिळत नव्हतं. म्हणून काकी त्यांच्यावर नाराज असायची आणि मला म्हणायची, "तुझी बायको खूप नशीबवान आहे, कारण तिला तुझ्यासारखा प्रेम करणारा नवरा मिळाला आहे." काकीचं ते बोलणं मला खूप आवडत होतं. तिच्या त्या शब्दात एक प्रकारची प्रशंसा आणि अपेक्षा लपलेली होती. काही दिवस असेच निघून गेले आणि एके दिवशी आम्ही बाहेर जेवण करायला जायचे ठरवले.
यावेळी काका पण आमच्यासोबत येणार होते. त्यामुळे काकी खूप आनंदी दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता जाणवत होती. आम्हालाही त्या दोघांना सोबत घेऊन जायला खूप बरं वाटलं होतं. पण अचानक काकीला काकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांना काही महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे यायला उशीर होईल. असं म्हणून त्यांनी आम्हाला बाहेर जाऊन येण्यास सांगितलं. त्यांचा फोन ठेवल्यावर काकी उदास झाली. काकीला खूप वाईट वाटलं. हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. मी तिच्या चेहऱ्याकडे बघून तिला काळजीने विचारलं, काही अडचण आहे का काकी? तर ती हलक्या आवाजात मला म्हणाली, काका येणार नाहीत. तिचं बोलणं ऐकून मलाही थोडं वाईट वाटलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणालो, काही हरकत नाही, आपण उद्या जाऊ. काका पण फ्री राहतील. तर ती हळू आवाजात म्हणाली, नाही, आज तुमचा जेवणाचा प्लॅन आहे, तर आपण आजच जाऊया. मी म्हणालो, ठीक आहे. मग आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. मग आम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन बसलो. परंतु काकीच्या चेहऱ्यावरची उदासी अजूनही पूर्णपणे गेलेली नव्हती. मग आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं आणि थोडा वेळ गप्पा मारत बसलो. तेवढ्यात माझ्या बायकोला फोन आला आणि ती फोन उचलून बोलण्यासाठी बाजूला गेली. तेव्हा अचानक काकी माझ्याकडे बघून हळू आवाजात म्हणाली, तू खूप समजूतदार आहेस आणि तुझा स्वभाव मला खूपच आवडतो. तिच्या त्या बोलण्यावर मी थोडा शांतच झालो आणि त्यानंतर हिम्मत करून तिला म्हणालो, काकी, तुम्ही खूप सुंदर दिसता आणि मला खूप आवडता, पण आजपर्यंत म्हणायची हिम्मतच झाली नाही. तेव्हा काकी थोडी लाजली आणि म्हणाली, पण माझ्या या सुंदरतेचा काय फायदा? तेव्हा मी तिला म्हणालो, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? मग काकी म्हणाली, सगळ्यांना फक्त माझी सुंदरता दिसते, पण माझा एकटेपणा कोणालाही दिसत नाही. तिचं ते बोलणं ऐकून माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या. परंतु मी स्वतःला सावरलं आणि तिला म्हणालो, मी काय करू या सुंदरतेचं? तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग मी तिला पुन्हा विश्वासाने म्हणालो, खरंच काकी, तुम्ही खूप सुंदर आहात. मला तुम्ही खूप आवडता. माझं ते प्रेमळ बोलणं ऐकून ती उत्सुकतेने म्हणाली, खरंच का? मी तिलाच म्हणालो, शपथ. तेवढ्यात माझी बायको आली. मग आम्ही घरी आलो. माझ्या मनात मात्र काकींचाच विचार घोळत होता. घरी पोहोचल्यावर बायको म्हणाली, मला उद्या ताईच्या गावी जावं लागणार आहे. मी तिला काळजीने विचारलं, काय झालं? त्यावर ती म्हणाली, ताईच्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहे. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू जाऊन ये. ती गेल्यावर समजलं की ती 5-6 दिवस येणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो व चहा घेतली आणि पुन्हा माझ्या खोलीत जाऊन झोपलो, कारण माझं पोट दुखत होतं. मी दरवाजा लोटून घेतला होता. मला माहिती होतं काकी येईल. मग जवळपास 10 वाजेच्या सुमारास काकी आली आणि दरवाजा उघडला व माझ्या बायकोला हाक मारत घरात आली. तिच्या आवाजाने मला जाग आली आणि मी माझ्या खोलीतूनच म्हणालो, ती घरात नाही. माझा आवाज ऐकून बहुतेक काकीला जाणवलं की माझी तब्येत बरी नाही. मग काकी माझ्या खोलीत आल्या आणि मला बेडवर झोपलेलं बघून म्हणाल्या, काय झालं? तब्येत बरी नाही का? मी हळू आवाजात म्हणालो, खूप पोट दुखतंय. त्या काळजीने म्हणाल्या, पोटाची गोळी वगैरे घेतली का? मी म्हणालो, घरात गोळीच नाही. त्यावर त्या हळू आवाजात म्हणाल्या, मला म्हणायचंय मी दिली असती. काकीच्या त्या प्रेमळ बोलण्याने माझं मन भरून आलं आणि मी गप्प बसलो. माझ्या शांततेला पाहून काकी माझ्याजवळ बसली आणि माझ्या डोक्यावर हळुवारपणे हात फिरवू लागली. तिच्या त्या स्पर्शाने मला खूप बरं वाटलं. काकीच्या डोळ्यात माझ्याबद्दल काळजी स्पष्ट दिसत होती आणि ते पाहून काकीबद्दल माझ्या मनात प्रेमाच्या भावना निर्माण होऊ लागल्या. आणि असं वाटत होतं की लगेच काकीला मिठी मारावी आणि काकीसोबतच. तेवढ्यात काकी तिच्या घरी निघून गेली. काका सकाळीच कामाला निघून गेले होते आणि माझी बायको गावी. त्यामुळे 3ऱ्या मजल्यावर आम्ही दोघेच होतो. मग काही वेळाने काकी माझ्यासाठी गरमागरम नाश्ता घेऊन आली आणि एक आयुर्वेदिक तेलाची बॉटल आणली आणि माझ्याजवळ येऊन मला नाश्ता दिला. मग मी नाश्ता केला तेव्हा मला थोडं बरं वाटलं. त्यानंतर काकी मला म्हणाली, मी तुझ्या पोटाची या तेलाने मालिश करून देते, तुला लगेच आराम वाटेल. मग मी बेडवर झोपलो आणि काकी
माझ्याजवळ बसून माझ्या पोटाची हळूहळू मालिश करू लागली. काकींच्या हाताचा स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला, परंतु मला काय होतंय हे समजतच नव्हतं. काकी खरंच खूप सुंदर होती आणि तिच्या त्या काळजीने मी तर पुरता वेडा झालो होतो. काकीच्या मनात माझ्याबद्दलची भावना स्पष्ट दिसत होती. काकीच्या विचारात माझं दुःख हरवून गेलं आणि तिच्या स्पर्शाने मला एक वेगळाच आनंद मिळाला. बहुतेक मला एकट्याला पाहून काकीच्या इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या. काकी मालिश करता करता माझ्या बायकोबद्दल विचारू लागली आणि ती 4-5 दिवस येणार नाही हे कळाल्यावर काकी खूप खुश झाली आणि मला उत्सुकतेने विचारलं, फक्त पोट दुखतंय की अजून काही? काकीच्या त्या बोलण्याने मी भारावून गेलो आणि काकीला घट्ट मिठी मारली. तेव्हा काकी मला म्हणाली, हे बरोबर नाही. तेव्हा मी काकीला हळूहळू स्पर्श करत म्हणालो, काकी, माझी बायको गावी गेल्यापासून मला हवं असलेलं सुख मिळत नाही आणि ते सुख फक्त तुम्हीच देऊ शकता. तेव्हा काकीने देखील मला मिठी मारली. मग आम्ही सर्व काही विसरून एकमेकात हरवून गेलो. मी काकीला माझ्या मनातलं सर्व काही बोलून दाखवलं. मी म्हणालो, काकी, मला तुम्ही खूप आवडता. खरं सांगायचं तर मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की एक दिवस तुम्ही माझ्या मिठीत असाल. माझं बोलणं ऐकून काकीच्या चेहऱ्यावर एक अनोखं हास्य उमटलं आणि ती म्हणाली, खरं सांगू, मला तर तू इथे आला त्या दिवसापासूनच खूप आवडायला लागला होता आणि मी खूप दिवसापासून वाट पाहत होते की कधी तुझी बायको तुला एकट्याला सोडून जाईल आणि मला तुझ्यासोबत आनंद घेता येईल. काकीचं बोलणं ऐकून मी तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागलो. तेव्हा काकी पण मनापासून माझी साथ देऊ लागली, कारण काका नेहमी कामानिमित्त बाहेर असायचे. त्यामुळे तिला हवा असलेला आनंद मिळतच नव्हता. मग त्या दिवशी आम्ही एकमेकाच्या मिठीत हरवून 4-5 तास आमच्या इच्छा पूर्ण केल्या. त्यानंतर काकी फ्रेश झाली आणि चहा घेऊन तिच्या घरी निघून गेली, कारण काका येण्याची वेळ झाली होती. आता मी काकीशिवाय राहू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही जेव्हा संधी मिळाली तेव्हा आमच्या इच्छा पूर्ण करत होतो आणि काकीला आता काका आले नाही तरी काही फरक पडत नव्हता, कारण तिला हवं असलेलं सर्व सुख मिळत होतं आणि ती खूप आनंदी होती. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.